शिरोली येथील नराधम आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करावी या मागणीसाठी मुरगुडमध्ये नागरिकांकडून निवेदन। कोल्हापूर जिल्ह्यात अलीकडच्या काळात घडत असलेल्या काही चिंताजनक घटनांच्या पार्श्वभूमीवर मुरगुड येथील नागरिकांनी महिलांच्या सुरक्षेबाबत पुढाकार घेत पोलीस प्रशासनाकडे निवेदन सादर केलं। मुलींची फसवणूक, जबरदस्तीने धर्मांतराचे प्रकार, लैंगिक शोषण करून व्हिडिओ व्हायरल करण्याच्या घटनांमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाल्याचं नागरिकांनी निवेदनात नमूद केलं। शुद्ध सोन्या चांदीच्या आणि हिऱ्यांच्या दागिन्यांच्या खरेदीसाठी कोल्हापूरकरांचे विश्वसनीय ठिकाण अनघा ज्वेल्स। हॉलमार्क दागिन्यांच्या आणि IGI सर्टिफाईड डायमंडच्या दर्जेदार मनमोहक डिझाईनची भव्य रेंज उपलब्ध। अनघा ज्वेल्स, राजारामपुरी 10वी गल्ली, मेन रोड, कोल्हापूर। या पार्श्वभूमीवर समाजातील महिलांची व तरुणींची सुरक्षा अबाधित राहावी तसेच अशा प्रकारांना आळा बसावा यासाठी मुरगुड पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्याकडे निवेदन देण्यात आले। नागरिकांनी मुरगुड परिसरात नियमित गस्त वाढवणे, संशयास्पद हालचालींवर विशेष लक्ष ठेवणे, महिलांच्या सुरक्षेसाठी जनजागृती मोहिमा राबवणे तसेच अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी असणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली। तसेच नागरिकांना तक्रार नोंदविण्यासाठी सुलभ व तत्पर व्यवस्था उपलब्ध करून द्यावी अशी देखील विनंती करण्यात आली। शिरोली येथे घडलेल्या घटनेचा संदर्भ देत दोषींवर कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी भावना देखील व्यक्त करण्यात आली। दरम्यान हे निवेदन सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील यांनी स्वीकारले। यावेळी त्यांनी निवेदनकर्त्यांशी चर्चा करून महिलांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील अशी ग्वाही दिली। मुरगुड शहरातील नागरिकांनी एकत्र येत केलेल्या या उपक्रमामुळे परिसरात सुरक्षिततेबाबत सकारात्मक संदेश गेला असून पोलीस प्रशासनाने देखील याची गांभीर्याने दखल घेतल्याचं दिसून येत आहे। यावेळी शिवभक्त सर्जेराव भाट, माजी उपनगराध्यक्ष दगडू शेणवी, VR भोसले, ओंकार पोद्दार, तानाजी भराडे, मयूर सावर्डेकर, संकेत शहा, भोला सुतार, आनंदा रामाने, प्रकाश परिशवाड, सुभाष अनावाकर, शिवाजी चौगुले यांच्यासह नागरिक उपस्थित होते।